से रुख। नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला आज बातमी लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभही मिळणार नाहीये. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आणि तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड्सही तपासले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करावा लागणार आहे. या उधळपट्टीला आता लगाम घालण्यासाठी योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी जून ते जुलैमध्ये ई-केवायसी करणं आता अनिवार्य आहे. लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही असंही स्पष्ट केलं गेलंय. तर लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा तपासलं जाणार आहे. जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भात. राज्यात तापमानातील तफावत आता वाढलेली आहे आणि त्यामुळेच उन्हाचा चटका जाणवतोय. राज्यात कमाल तापमान 35च्या पार असल्यानं उन्हाच्या झळा बसतायत. पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्यानं घाम निघतोय. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी 37.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. निफाड इथे निचांकी 8.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर एकंदरीत राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान हे 10 ते 20 अंशांच्या दरम्यान होतं, तर कमाल तापमान 35 अंशांच्या पार गेलंय. या सविस्तर बातम्यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून. दिल्ली रेल्वे स्थानकावरून काल रात्री चेंगराचेंगरी झाली आहे आणि यात 18 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत अनेक जण जखमी झालेत. प्रयागराजला जाणाऱ्या 2 रेल्वे उशिरा आल्यानं रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी उसळली होती आणि चेंगराचेंगरी झाली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण समोर आलेलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली आणि यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले. काही एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या, त्यामुळे त्याचे प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्मवरती वाट पाहत होते आणि म्हणून प्रवाशांची मोठी गर्दी झाली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगराचेंगरीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रति मनापासून सहानुभूती आहे, असं ट्विट मोदींनी केलंय. तर दिल्लीतील चेंगराचेंगरीवरती राहुल गांधींनी सुद्धा प्रतिक्रिया देताना सरकारवरती निशाणा साधलाय. या घटनेनं रेल्वेचं अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावरती चांगली व्यवस्था करायला हवी होती, असं राहुल गांधी म्हणालेत. तर याच प्रकरणावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलंय. सोबतच सरकारवरती आरोप सुद्धा केलाय. मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्थ असल्याचं ते म्हणालेत. राज्यात तापमानातील तफावत वाढलेली आहे, त्यामुळे उन्हाचा चटका जाणवतोय. राज्यात कमाल तापमान 35च्या पार असल्यानं उन्हाच्या झळाही बसतात. पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्यानं घाम निघतोय.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. तपासणीचा अहवाल 8 दिवसांत सरकारला सादर होईल आणि त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे. अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिलाय. तर महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असली पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही चंद्रहार पाटील म्हणालेत. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलेला आहे. पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं 31 कोटींची कमाई केली आहे. मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळतोय. छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आलाय. छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. दक्खन का सिवा सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलथापालथ झालेली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87,170 वरती पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79,910 झालेत. छावा चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना पत्र लिहिलं गेलंय. चित्रपटाचं तिकीट 500 ते 600 रुपये असून तो प्रत्येकाला परवडणारा नाही. त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील बिरुळमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवांची यात्रा आता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निमित्तानं भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी गुलालाची उधळण करत चांग भलतचा गजरही करण्यात आला. मावळ तालुक्यामध्ये बंजारा समाज भवन बांधण्यासाठी 51 लाख रुपयांचा निधी देऊ असं आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिलंय. संत गुरु सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा तांड्यावरती संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. त्यात समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसंच तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्यही सादर केला. महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागली. यामध्ये अनेक टेंट जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचं काम केलं गेलं. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. मात्र आगीचं कारण अस्पष्टच आहे. भाजपचे मंत्री नितेश राणेंनी सुद्धा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे. त्यांनी गंगा स्नान केलंय आणि यावेळी त्यांच्या आई नीलम राणे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनीही महाकुंभ मेळ्याला भेट दिलेली आहे. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावरती अमृत स्नान केलं. संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हेंनी दिली आहे. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलंय. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी छावानं 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवलाय आणि त्यामुळे आता फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केलाय. वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाहाबादिया सध्या मिसिंग आहे. त्याचं घर आणि फोन बंद असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र अलाहाबादियासोबत संपर्क होत नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना होत असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. आपल्या एखाद्या बहिणीला प्रलोभनं देऊन धर्मांतर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हिंगोलीमध्ये 22 फेब्रुवारीला न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन केलं जाईल आणि या ठिकाणी न्यायालयीन कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला विशेष अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं 4,31,00,000चा कृती आराखडा मंजूर केलाय. यात तब्बल 1,16,70,000 रुपये टँकरसाठी पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार आहे. अमरावतीत महावितरणकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडे 66,92,00,000 रुपयांचं बिल थकीत असल्यानं त्यांची पडताळणी सुरू आहे. कोथरूड परिसरामध्ये डुकरांच्या मृत्यूचं सत्र थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. मागील 2 दिवसांत पुन्हा 15 डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवरती भर दिला जातोय. पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा दिल्या जातात. मात्र या सोयीसुविधांबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे महापालिकेनं ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केलेली आहे. यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. पुढील 2 महिन्यांमध्ये हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरटी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालेलं आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक गेलं होतं. त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवरती हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसंच एक कर्मचारी जखमी झालाय. साताऱ्यातील कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीत उसाला आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यात 100 एकरहून अधिक ऊस जळून खाक झालाय. तसंच घटनेत 100 ते 150 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आता एक राजकीय बातमी सविस्तरपणे पाहूयात. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीनच ट्विस्ट आलेला आहे. धसांनी मुंडेंची घेतलेली भेट आता धसांना चांगलीच भोवलेली आहे. धस, कराड आणि मुंडे एकच असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र हा आरोप कुणी केलाय? धसांच्या चुकीला माफी नाही असं कोण म्हणालंय? आणि धस मुंडेंना जय वीरूची उपमा कुणी दिली आहे? त्यावरचाच साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. धसांना भोवणार मुंडेंची भेट. राऊत म्हणाले चुकीला माफी नाही. धस मुंडे म्हणजे जयवीरूची जोडी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धसांनी आरोपांची राळ उडवून देत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना जेरीस आणलं. मात्र याच सुरेश धसांनी थेट धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेट घेतल्यानं तह केल्याची चर्चा रंगली आहे. आणि हाच धागा पकडून धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय. एवढंच नव्हे तर धसांच्या चुकीला माफी नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर खुपसला असेल देशमुख कुटुंबियाच्या, तर बीडची जनता नाही, राज्याची जनता हे लक्षात ठेवेल की तुम्ही जे कृत्य केलेलं आहे
ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही. तर बीड जिल्ह्यात धस आणि मुंडे एकमेकांना पूरक भूमिका घेत असल्याचं सांगत या जोडीला जयवीरूची उपमा देण्यात आली आहे. त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची. सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात रान पेटवणाऱ्या धसांनी मुंडेंच्या आजारपणाचं कारण देत त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं. मात्र त्यांच्या या भेटीवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या धसांनी हे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. सुरेश धसांनी आका आणि आकाच्या आकाविरोधात कोणते आरोप केलेत पाहूया. मुंडेंनी बीडचं पालकमंत्री पद वाल्मिकला भाड्यानं दिल्याचा आरोप. वाल्मिक कराडनं अब्जावधींची माया जमवल्याचा धसांचा दावा. कराड मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचा धसांचा आरोप. मुंडे पालकमंत्री असताना बीडमध्ये 73 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप. मुंडे कृषी मंत्री असतानाच बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा आरोप. मुंडेंमुळेच कराड टोळी उभी राहिल्याचा धसांचा दावा. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर धसांच्या आरोपांची धार बोथट झाल्याचं चित्र होतं. मात्र आता हे सगळं प्रकरण धसांवरच शेकल्यानं संतोष देशमुख प्रकरणात आपण गद्दारी केली नाही हे दाखवण्यासाठी धस मुंडेंविरोधात जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. हे असं असलं तरी देशमुख कुटुंबीय आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेला समाज धसांवर विश्वास ठेवणार का, याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.